जय हिंद मित्रांनो, मी ज्ञानदेव केंद्रे. मित्रांनो, आज आपण संख्या ज्ञान म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, आज आपण संख्या ज्ञानवर प्रश्न पाहून घ्या. 17 गुणिले 17 गुणिले 17, 19 गुणिले 19 गुणिले 19 या गुणाकारातील एकक स्थानी अंक कोणता असेल. प्रश्न काय. तर मित्रांनो, आपण जर 17 गुणिले 17 गुणिले अशी जर क्रिया करत बसलो, या ठिकाणी आपल्याला टाइम जास्त लागतो. परंतु आज आपण हा जे प्रश्न आहे 10 सेकंदात ह्याचं उत्तर कसं काढायचं पहा. काय रे, 17 गुणिले 17 म्हणजे काय झालं रे. हे 17चा घन झाला, बरोबर आहे. हे 19 गुणिले 19 गुणिले 19 म्हणजे हे 19चा घन झाला, बरोबर आहे. तुम्हाला या ठिकाणी एकक स्थानचा अंक काढायला सांगितलेला आहे. मग मला सांगा बरं, आता या संख्येचा एकक स्थानचा अंक कोणता आहे रे. 7. कोणता आहे 7. इथं 7चा घन करून टाका. तुम्हाला एकक स्थानचा अंक काढायला सांगितलेला आहे. मग 7चा घन म्हणजे 343 झाला. या संख्येचा एकक स्थानचा अंक हे 9 आहे. हे तिसरं करा. मग 9चा घन 729, हाला गुणाकार. तुम्ही हे गुणाकार बी केला तर तुम्हाला तोच अंक येणार आहे. मग तुम्हाला सांगितलेलं आहे एकक स्थानचा अंक. मग आलेल्या संख्येच्या एकक स्थानचा अंक कोणता आहे. इथं 3 आहे, बरोबर आहे. हाय, आणि या संख्येचा एकक स्थानचा अंक 9 आहे. गुणिले 9, 9 त्रिक 27. मग आपलं आलेल्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक आलं 7. म्हणून आपला एकक स्थानचा अंक कोणता आला रे. 7. हे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा, तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे. आपण 5 किंवा 10 सेकंदात उत्तर कसं काढायचं. म्हणून मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षा तयार करत आहात. वेगवेगळ्या अँगलनं तुम्हाला प्रश्न विचारले जातात. इथं मित्रांनो, आपण 10वी किंवा 12वीचा पेपर देत नाहीत, तर या ठिकाणी आपण स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. त्या ठिकाणी 10वी 12वी 8वी 9वी 10वीला हे स्टेपला मार्क असतात. आपण पेपर देतो, एक्झाम देतो, स्पर्धा परीक्षा तयारी करतो, इथं उत्तराला मार्क असतात. इथे स्टेपला मार्क आहेत का. नाही आहे. म्हणून हे करत असताना तुमचा सराव असणं फार गरजेचं आहे. आणि ट्रिक्सच्या माध्यमातून एक स्पर्धा परीक्षा तयार करत असताना एक स्मार्ट वर्क पाहिजे. या ठिकाणी पोपटपंच चालत नाही. तुमची कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे. तर दुसरा प्रश्न पहा मित्रांनो. पाच क्रमवार विषम संख्यांची बेरीज 65 येते, तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती. प्रश्न काय सांगितलेला आहे. हे 5 क्रमवार संख्या आहेत. तिने आपल्याला बेरीज पण दिलेली आहे 65 आहे. परंतु आपल्या त्यांनी मोठी संख्या काढायला सांगितलेली आहे. तर या ठिकाणी 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती आहे रे. 65. आपण काय करणार, आता आपण मधली संख्या काढून घेऊ. म्हणजे आपल्याला हे भागिले हे 5, हे 5 विषम संख्यांची बेरीज किती आहे 65 आहे. तर जर 5नं आपण 65ला भाग दिला तर मित्रांनो, या ठिकाणी ही मधली संख्या आपली आली 13. मग 13च्या अलीकडील विषम संख्या कोणती रे 11. आणि 11च्या अलीकडील विषम संख्या हे 9. 13च्या नंतर हे 15
आणि 15च्या नंतर विषम संख्या 17. ह्या तुमच्या ह्या क्रमवार विषम संख्या आल्या 5. जर तुम्ही ह्यांची बेरीज केली तर 65 येते. तर तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वात मोठी संख्या, तर सर्वात मोठी संख्या कोणती आली? हे 17. म्हणून आपलं उत्तर कोणतं आलं? 17 हे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, अर्णव पब्लिकेशनचे संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयांचे प्रकाशन 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान एक तारीख निश्चित केली जाणार आहे. आणि हे पुस्तक फार उपयुक्त आहे मित्रांनो, कारण की या पुस्तकाची रचना ट्रिक्सच्या माध्यमातून आणि मुलांना 36 सेकंदात कसं उत्तरापर्यंत जाता येईल यांचा या सर्व गोष्टींचा आपण विचार करून या पुस्तकाची रचना तयार करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण म्हणजे हे कन्सेप्ट ते क्लिअर असणे फार गरजेचं आहेच, परंतु तुम्हाला ट्रिक्स, योग्य मेथडचा वापर करून या पुस्तकाची रचना तयार करण्यात आलेली आहे. आणि प्रश्न जे आहेत इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, कारण की तुम्हाला जे काही अडथळे आहेत, काही समस्या आहेत, हे मला कमेंटद्वारे कळवून देईन. मग सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.